ओके. सो ईमेल मार्केटिंगबद्दल जे आहे ते आजचं आपलं लेक्चर असणार आहे. आपण बेसिक्सपासून सुरुवात करूयात. ओके. तर सगळ्यात आधी ईमेल म्हणजे काय असतं? व्हॉट इज ईमेल? कोण सांगेल? ईमेल म्हणजे काय? ओके. आपण काय करूया? ईमेलचा फुल फॉर्म एकदा पाहूयात. ईमेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेल. ओके, त्याला आपण ईमेल म्हणतो. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ईमेल अँड जीमेल? ईमेल मध्ये काय डिफरन्स आहे आणि जीमेल मध्ये काय डिफरन्स आहे? ओके. ईमेल आणि जीमेल या दोघांमधला काय डिफरन्स आहे? हा आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. सो सी, इलेक्ट्रॉनिक मेल जेव्हा इंटरनेट सुरू झालं, जेव्हा ही ईमेलचं इंट्रोडक्शन झालं किंवा ईमेलचा शोध लागला, त्यावेळेस लोकांनी एकमेकांना ईमेल पाठवायला सुरुवात केली. ओके. तर कोणत्याही डोमेनवरून जेव्हा तुम्ही मेल सेंड करता त्याला इलेक्ट्रॉनिक मेल किंवा ईमेल असं म्हटलं जातं. पण ह्या मेलिंगच्या क्षेत्रामध्ये ज्यानं डॉमिनेट केलं त्या कंपनीचं नाव म्हणजे गुगल. ओके. गुगलने हे सगळं इंटरनेट जे आहे ते डॉमिनेट करायला सुरुवात केली आणि त्यानं त्याच्या इलेक्ट्रॉनिक मेलला जीमेल असं म्हणायला सुरुवात केलं. सो सो ईमेलच्या पेक्षा जास्त पॉप्युलर जीमेल हा वर्ड व्हायला लागला. ओके. जीमेल हा स्पेसिफिक गुगलच्या मेलला आपण यूज करतो आणि ईमेल हा आपण जनरल टर्म अशी यूज करतो. ठीक आहे. फक्त गुगलनं ह्या क्षेत्रामध्ये डॉमिनेट केलं त्याच्यामुळे आपण त्याला जीमेल असं म्हणतो. भरपूर लोक असे पण म्हणतात की म्हणजे त्यांचा असतो ईमेल तर असतो याहूवरनं, जसं की xyz@yahoo.com, तरी पण ते त्याला जीमेल म्हणतात. सो बेसिकली हे असं झालं की तुम्ही कोणत्याही कंपनीची टूथपेस्ट घ्या, तुम्ही त्याला कोलगेटच म्हणणार. ओके. सो जीमेल जास्त पॉप्युलर झाला ॲज कम्पेअर टू ईमेल. ओके. आता ईमेलचा जो ईमेलचं जे स्ट्रक्चर आहे ते कसं आहे ते आपण एकदा बघूया. जसं की मी एक साठी एक आपण ईमेल घेऊया. आपला जो ईमेल आहे तो एक्झाम्पलसाठी मी घेतो इथे. ओके. आता ह्याचे थोडेसे पार्ट्स तुम्ही बघून घ्या. जसं की काय आहे ईमेलची सुरुवात, जसं नावानं झालेली आहे. ठीक आहे. NMD प्रायव्हेट लिमिटेड हे नेम आहे. ओके. @ हे साइन आहे ईमेलचं. ओके. ईमेल हे पर्टिक्युलर स्ट्रिंग जी आहे ती ईमेलची स्ट्रिंग आहे हे कळण्यासाठी तुम्ही @ वापर करता. आणि gmail.com जे आहे ते डोमेन आहे. ओके. सो नेम @ डोमेन. ओके. आणि .com किंवा .in किंवा हे काय आहे, तर जे काय डोमेनचं एक्सटेन्शन राहतं आपण जो .com .in .pk .usa, सो ते एक्सटेन्शन त्याच्यानुसार आहे. मी इथे डोमेन एक्सटेन्शन पण तुम्ही त्याला म्हणू शकता. सो हा जो फॉर्मॅट आहे हा मेलचा राहतो. आता कोणताही मेल जर तुम्ही आणला तर तो ह्याच फॉर्मॅटमध्ये बसणार. सुरुवातीला नाव असेल, नंतर @ साइन असेल, नंतर डोमेनचं नाव असेल आणि त्याचं जे काही एक्सटेन्शन राहील ते म्हणजे इन, कॉम, .pr वगैरे भरपूर राहतात. .in, AI. ओके. सो
कोणता आहे जसं की मी एक एक्झाम्पल म्हणून आपण घेऊया. आपला एक द डिजिटल एन एम डी डॉट कॉमचा मेल आहे, जसं की HR@द डिजिटल एन एम डी डॉट कॉम. अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण, sales@infosys डॉट कॉम. एक डॉट इनचा घेऊयात आपण इथे. ओके, जसं की marketing@google.co.in हा गुगलच्या ऑफिशियलचा जो मार्केटिंगवाल्यांचा मेल आहे तो, तसा आपण एक्झाम्पल घेतलं. ठीक आहे. सो तुम्ही इथे एक्झाम्पल्स बघून घ्या. HR@digitalnmd.com, sales@infosys.com, marketing@google.co.in. ओके. सो तुमचं जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरमध्येच कोणत्याही पद्धतीचा ईमेल बसतो. काही ईमेल असे पण राहतात की निखिल 123@yahoo.com असे पण काय काय राहतात, त्याच्यामध्ये ते नंबरिंग वगैरे यूज करतात. सो हे झालं तुमचं मेलबद्दल. ओके, मेलची बॉडी कशी असते आणि मेल कशा पद्धतीनं असतो ते तुम्हाला समजलं. ओके, इथपर्यंत जर सगळ्यांना समजलं असेल तर एकदा थम्सअप करा. ओके, ठीक आहे. आता आपल्याला शिकायचं आहे ईमेल मार्केटिंग. ओके, आता ईमेल मार्केटिंगच्या आत जाण्याआधी ओके आपण थोडंसं जीमेलला समजून घेऊया. ओके, आधी म्हणजे जे इंटरनेटवरती सर्वात जास्त यूज केलेला जो मेल आहे तो जीमेल आहे. ओके, तर अशी कोणती गोष्ट जीमेलमध्ये नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला ईमेल मार्केटिंगची गरज पडली, किंवा अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत ईमेल मार्केटिंगमधल्या ज्यांचा वापर आपण जीमेलमधून करू शकतो. असे मल्टिपल कन्सेप्ट्स आहेत ते आपण शिकणार आहोत. त्यासाठी आपल्याला जीमेलचं स्ट्रक्चर, जीमेल काय आहे, जीमेल कशा पद्धतीनं काम करतो हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. इथं आपण कोणतंही एक्झाम्पल घेऊ शकतो, जसं की रेडिट मेल आहे, याहूचा मेल आहे, किंवा एखाद्या कंपनीचा मेल पण आपण घेऊ शकतो. बट आपण कोणता घेणार आहे, जीमेल. जीमेल का घेणार आहे, कारण ऑलमोस्ट 95% जे काही स्टुडंट्स आहेत किंवा बिझनेस ओनर्स आहेत किंवा एम्प्लॉईज वगैरे आहेत, ते 95 अकाउंट्स जे आहेत ते आपले जीमेलवरूनच लोक जे आहेत ते यूज करतात. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण जीमेलला आधी समजून घेणार आहोत. ओके, आणि जसं जीमेलवर करतो 99% सगळ्या गोष्टी सेम बाकीच्या मेल्समध्ये पण असतात. थोडाफार इकडे तिकडे चेंज असतो. कुणाचं इनबॉक्स वेगळ्या ठिकाणी असतं, तर कुणाचं सेंड ईमेल्स, जंक ईमेल्सला, कोण जंक ईमेल्सला स्पॅम नाव देतं. ओके, तर असे थोडेफार डिफरन्स राहतात, पण 99% सगळ्यांच्या गोष्टी सेमच आहेत. ओके, सो आपण जीमेलकडे येऊयात आधी. सो जीमेलला ॲक्सेस करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागतं, तुमच्याकडे गुगलचं एक अकाउंट पाहिजे. ओके, गुगलचं अकाउंट हे जीमेलनंच निघतं. जेव्हा जेव्हा तुम्ही गुगलवरती अकाउंट काढायला जाता तेव्हा तेव्हा तुम्ही आधी जीमेलचंच अकाउंट काढता. जे गुगलचे टूल्स आहेत, हे गुगलचे टूल्स आहेत, जसं की माय बिझनेस आहे, गुगल सर्च, मॅप्स, ओके, यूट्यूब आहे. ओके, हे कोणतंही ह्यातलं तुम्हाला टूल यूज करायचं असेल, इवन तुम्ही जो आत्ताचा कॉल सुद्धा जो घेतलेला आहे गुगल मीटचा, हा कॉल सुद्धा तुम्ही कशावरून घेतलेला आहे, तर जीमेलचा ॲक्सेस तुमच्याकडे होता त्याच्यामुळे तुम्ही हा कॉल घेऊ शकला. बरोबर. सो गुगलचं कोणतंही प्रोडक्ट तुम्हाला यूज करायचं असेल तर तुमच्याकडे जीमेल असणं मॅन्डेटरी आहे. ओके, सो जीमेल कसं ॲक्सेस करायचं, तर गुगलमध्ये यायचं आणि इथं सिम्पली टाकायचं जीमेल, जीमेल किंवा गुगल मेल. असं टाकल्यानंतर तुम्ही इथं
पहिल्या याच्यावरती क्लिक करायचं. आता इथे आपण ऑलरेडी लॉग इन आहे जीमेलमध्ये, बरोबर. त्याच्यामुळे त्यानं डायरेक्ट मेल जे आहे ते लॉग इन केलेलं आहे. पण जर हे जर लॉग आउट असतं, सपोज जर तुम्ही इथं इनकॉग्निटो मोडमध्ये असता आणि जीमेल असं तुम्ही टाईप केलं असतं, तर तुम्हाला त्यानं साइन इन साठी विचारलं असतं किंवा साइन अप साठी विचारलं असतं. हे तुम्हाला आधी विचारणार क्रिएट अन अकाउंट. जर अकाउंट असेल तर साइन इन करा. साइन इन म्हटल्यानंतर तुम्हाला तुमचा जीमेल टाकायचा, नंतर पासवर्ड टाकायचा. ओके. मग त्याच्यानंतर तुम्ही ॲक्सेस करू शकता. ओके. आता अजून एक कन्सेप्ट आहे. तर जीमेल जेव्हा आपण ॲक्सेस करतो, किंवा कोणताही मेल ॲक्सेस करण्यासाठी तुम्हाला दोन गोष्टींची गरज लागते. पहिली आहे ती म्हणजे पब्लिक की, आणि दुसरी जी आहे ती म्हणजे प्रायव्हेट की. जे कॉम्प्युटर सायन्सचे ज्यांचं बॅकग्राऊंड असेल ना, त्यांना ह्या गोष्टी आठवतील की कॉम्प्युटर सायन्सचे जे लोक आहेत त्यांना ह्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. आता पब्लिक की म्हणजे काय, तर जे तुमचं पूर्ण जीमेल आय डी आहे तो पब्लिकली आहे. म्हणजे माझा जीमेल सगळ्यांना माहिती आहे. जसं की निखिल VM22 हा माझा पर्सनल जीमेल आहे, बरोबर. तर हा जीमेल आय डी सगळ्यांना माहिती आहे आणि मी सगळ्यांना शेअर पण करू शकतो, बरोबर. तर ही झाली पब्लिक की. आणि प्रायव्हेट की म्हणजे काय, तर जो तुमचा त्याचा पासवर्ड आहे त्याला आपण प्रायव्हेट की म्हणतो. ओके. सो ह्याला आपण म्हणतो प्रायव्हेट की. पासवर्ड जो असतो, पासवर्ड आपण कोणासोबत पण शेअर करतो का, नाही करत. आपण फक्त पब्लिक की लोकांसोबत शेअर करतो. त्या पब्लिक कीवरती ज्याला कुणाला मेल पाठवायचा आहे ते मेल पाठवतात. ओके. आणि तुम्ही तुमच्या प्रायव्हेट कीनं तो मेल ॲक्सेस करता. असं सिंपल हे स्ट्रक्चर आहे. ओके. इथपर्यंत जर तुम्हाला समजलं असेल तर एकदा थम्सअप करा. ओके. आता आपण पुढे जाऊया. नेक्स्ट काय आहे, तर एकदा का तुम्ही आता आपल्या जीमेलमध्ये सपोज आला, तर इथे काय काय आहे ते बघा. राईट टॉप कॉर्नरला तुम्हाला गुगल अकाउंट दिसते. त्याच्या शेजारी तुम्हाला हे 9 ॲप्स दिसतील, बरोबर. हे सगळे ॲप्लिकेशन्स जे आहेत ते. ओके. कारण तुम्ही जीमेलला लॉग इन झालेला आहात त्याच्यामुळे ह्या सगळ्याचा ॲक्सेस तुमच्याकडे येतो. इथे जेमिनायचं जे नवीन त्यांचं AIचं टूल आहे ते तुम्हाला इथं मिळतं. ओके. सो जेमिनायचा पण तुम्ही इथून ॲक्सेस करू शकता. नेक्स्ट काय आहे, सेटिंग. सेटिंगमध्ये तुम्हाला मल्टिपल गोष्टी मिळतात. तसं की आपण आता एक एक सेटिंग जी आहे त्याची पाहूया जीमेलची. ओके. ओके. सेटिंगमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे अशा पद्धतीच्या टॅब दिसतात वरती. कोणकोणत्या आहेत त्या, जनरल, लेबल, इनबॉक्स, अकाउंट्स अँड इम्पोर्ट्स. ओके. फिल्टर्स अँड ब्लॉक्ड ॲड्रेस, फॉरवर्डिंग अँड पॉप IMAP, ॲड-ऑन्स, चॅट अँड मीट, ॲडव्हान्स. ओके. सो आपण एक एक गोष्ट जी आहे ती शिकायला घेऊयात. जसं की जनरलमध्ये इथं तुम्ही बघू शकता लँग्वेज आहे. बाय डिफॉल्ट जीमेलची डिस्प्ले लँग्वेज कोणती सिलेक्ट केलेली आहे, इंग्लिश UK. तुम्ही ह्याला इंग्लिश US सुद्धा करू शकता. ओके. तुम्हाला जी लँग्वेज हवी ती तुम्ही चेंज करू शकता. मी आता इंग्लिश US तुम्हाला दाखवली करून. ओके. इथंच एक खाली ऑप्शन आहे, चेंज लँग्वेज सेटिंग फॉर अदर गुगल प्रोडक्ट्स. म्हणजे जे तुम्हाला मी 9 प्रोडक्ट्स दाखवले त्याच्यामध्ये पण तुम्ही लँग्वेज सेटिंग जी आहे ती इथून तुम्ही चेंज करू शकता.
नेक्स्ट एक चेकबॉक्स दिलेला आहे. इनेबल इनपुट टूल्स. यूज व्हेरियस टेक्स्ट इनपुट टूल्स टू टाईप द लँग्वेज इन युअर चॉईस. मग हे तुम्ही इनेबल ठेवलं तर तुम्हाला व्हेरियस टेक्स्ट इनपुट्स जे आहेत ते विचारले जातील. ओके. इथे त्या दोन ऑप्शन दिलेले आहेत. राईट टू लेफ्ट एडिटिंग सपोर्ट त्याला ऑफ ठेवलेलं आहे. म्हणजे काय होतं थोडक्यात की जेव्हा जेव्हा तुम्ही मेल टाईप करायला जाता तेव्हा तेव्हा ते ॲटो फिल करतं. ओके. सो तो सपोर्ट जो आहे तो ऑफच ठेवायचा. कारण आपल्याला काय बोलायचं ते बोलण्याआधीच ते ॲटो कम्प्लीट करतं. त्याच्यामुळे ते आपण ऑफ ठेवायचं. जर तुम्हाला ऑन पाहिजे असेल तर तुम्ही ऑन करू शकता. आता एका पेजवरती जास्तीत जास्त किती मेल्स दाखवायचे हा त्याचा तुमचा नेक्स्ट हे आहे सेटिंगचा ऑप्शन. ओके. तर तुम्ही 50 इथे सिलेक्ट केलं, तुम्ही 25 सिलेक्ट करू शकता. 100 पर्यंत एका पेजवरती तुम्ही दाखवू शकता. अनडू सेंड. ओके. आता एकदा का मेल तुमच्याकडून शूट झाला किंवा सेंड झाला तर परत तो आपल्याला रिकवर करता येत नाही. एकदा गेला म्हणजे गेलाच. पण त्याच्यामध्ये एक ऑप्शन असतो तो म्हणजे विदिन 5 सेकंदात तुम्ही त्या मेलला अनडू करू शकता. म्हणजे पाठवायचा जो पिरियड आहे तो कॅन्सल म्हणजे पाठवलेला मेल तुम्ही कॅन्सल करू शकता. मॅक्सिमम 30 सेकंडपर्यंत तुमच्याकडे टाईम राहतो. टाईम देतात. 30 सेकंडच्या नंतर तुम्ही पाठवलेला मेल अनडू करू शकत नाही. ओके. मॅक्सिमम 30 सेकंदापर्यंत तुम्ही पाठवलेला मेल अनडू करू शकता. म्हणजे कॅन्सल करू शकता असा ऑप्शन आहे. ओके. जर तुमच्या सगळ्यांना हा ऑप्शन माहीत होता का ह्याच्या आधी? जर माहीत नसेल तर एकदा थम्स अप करा. ओके. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर डिफॉल्ट रिप्लाय बिहेवियर म्हणजे बाय डिफॉल्ट तुम्हाला रिप्लाय द्यायचा असेल तर तुम्ही इथे रिप्लाय करू शकता. ओके. सेट करू शकता ते. होवर ॲक्शन एकदा का तुम्ही मेलवरती होवर केलं तर ॲक्शन काय झाली पाहिजे. क्विकली गेन ॲक्सेस टू आर्काइव डिलीट मार्क अशा पद्धतीचे जे बटन्स आहेत ते तुम्हाला दिसले पाहिजेत असं ते म्हणता येते. जसं की ओके. सी एकदा की मी होवर केलं की ते मला काही ऑप्शन दिसत आहेत. तर हे जे ऑप्शन आहेत सी मेलवरती मी होवर करतोय. होवर केल्यानंतर मला असे ऑप्शन दिसत आहेत. तर हे ऑप्शन दाखवायचे असतील तर तुम्ही ते ठेवा. जर डिसेबल केलं तर ते दिसणार नाहीत. सेंड अँड आर्काइव. ओके. सेंड अँड आर्काइवचं बटन तुम्ही तिथं दाखवू शकता. म्हणजे पाठवा आणि त्याला आर्काइव करून ठेवा. म्हणजे ते दिसणार नाहीत पाठवलेले मेल. तर आपण त्याला हाईड ठेवलेलं आहे. त्या बटनची आपल्याला गरज नाहीये. ओके. डिफॉल्ट टेक्स्ट स्टाईल तुम्हाला कसा टेक्स्ट पाहिजे कोणता कलर पाहिजे तुमचा डिफॉल्ट मेलचा ते तुम्ही सेट करू शकता. ओके. नॉर्मल पाहिजे साईज फॉन्ट कोणता हवा आहे ते तुम्ही सेट करू शकता. जर बाहेरून तुम्हाला एखादा मेल आला आणि त्या मेलमध्ये जर इमेज असेल तर ती इमेज दाखवायची का नाही असा पण ऑप्शन दिलेला आहे. कारण काय असतं काय काय जेव्हा जेव्हा स्पॅमचे मेल येतात त्याच्यामध्ये मल्टिपल इमेजेस ते टाकू शकतात आणि त्याच्यामुळे काय होतं तुमची साईज जी आहे ती ओव्हरलोड होते मेलची मेल सर्व्हरची. ओके. त्याच्यामुळे तुम्ही हा ऑप्शन ऑफ सुद्धा ठेवू शकता. आता नेक्स्ट जो आहे तो डायनॅमिक ईमेल आहे. म्हणजे तुम्ही डायनॅमिक ईमेल लोकांना पाठवू शकता. म्हणजे काय तर मल्टिपल ईमेल्स एकतर पाठवू शकता आणि कॉन्टेंट पण वेगवेगळ्या ईमेलला तुम्ही वेगवेगळा कॉन्टेंट सुद्धा पाठवू शकता ॲट अ वन क्लिक. ओके. तुम्हाला जर ग्रामरचं सजेशन पाहिजे असेल तर ग्रामरचं सजेशन सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवलं जातं. स्पेलिंगचे सजेशन्स आहेत ॲटो करेक्ट आहेत तर ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला इथे दाखवल्या जातात. स्मार्ट कंपोज तुम्हाला सपोज मेल राईट करण्यासाठी काय कंपोज करायची काही गरज वगैरे पडली तर ते सुद्धा फीचर तुम्ही ऑन ठेवू शकता. नको असेल तर ऑफ सुद्धा ठेवू शकता. ओके.
सो बाकीचे हे सगळे फीचर्स आहेत, कन्व्हर्सेशन व्ह्यू. ओके. स्मार्ट कंपोज पर्सनलायझेशन हा सुद्धा तुम्ही ऑन ऑफ करू शकता जर नको असेल तर. ओके. आता याच्यामध्ये काय ऑप्शन आहे की सजेस्ट ईमेल टू रिप्लाय टू. म्हणजे काय होतं, जेव्हा जेव्हा तुम्ही ईमेल पाठवणार असता त्यावेळेस जर ईमेल लिहिलाय कसा, त्या ईमेल काय लिहिलाय त्याच्यावरून गुगल जे आहे ना ते अनालायसिस करतं की तुमच्याकडे किती मेल आय डीज वगैरे आहेत, तर कुणाला कुणाला पाठवायचं हे सजेशन्स ते देतं. तर ते सुद्धा तुम्ही ऑन ठेवू शकता, नको असेल तर ऑफ करू शकता. स्मार्ट रिप्लाय पण आहे एक ऑप्शन, तो तुम्ही ते पण तुमच्या ह्याच्यावरती आहे. ओके. रिव्ह्यू पेन. ओके. जो मेल तुम्ही टाईप केलेला आहे तो रिव्ह्यू सुद्धा करता येतो आपल्याला. ओके. तर त्याचा टाइम किती, 3 सेकंड आहे. कितीपर्यंत आहे तो ठेवू शकता, 20 सेकंड पर्यंत तुम्ही रिव्ह्यू ऑप्शन देऊ शकता. ओके. असे मल्टिपल अजून पण आहेत ऑप्शन्स. पॅकेज ट्रॅकिंग. ओके. परत काय गुगल वर्क स्पेस स्मार्ट फीचर, हे थोडे टेक्निकल अजून त्याच्यामध्ये आहेत की पॅकेज वाईज तुमचा मेल कसा कसा सेंड होतोय ते तुम्ही हे करू शकता, ट्रॅक करू शकता. डेस्कटॉप नोटिफिकेशन म्हणजे इथे जे डेस्कटॉप आहे, आता एखादा मेल आला इथे नवीन, तर त्याचं नोटिफिकेशन मला डेस्कटॉपला येणार असं पण इथे ऑप्शन आहे. ओके. तर इथं न्यू मेल नोटिफिकेशन ऑन केलं तर आता इथून पुढचा जो काही मेल येईल तो इथे येईल. ओके. त्याला तुम्ही ऑफ ठेवू शकता नको असेल तर. स्टार्स, 1 स्टार, 4 स्टार, ऑल स्टार. ओके. नॉट इन यूज, हे असे तुम्ही स्टार पण देऊ शकता. स्टार म्हणजे काय बेसिकली, तर तुम्हाला मेलला इकडे बघा, इकडच्या साईडला आहे, एखादा मेल तुम्हाला चांगला वाटला, जसं की हा गुगल ॲड्सचा मेल मला ओके वाटला, तर मी ह्याला स्टार पण देऊ शकतो. ओके. ह्याचं ते फीचर आहे. कीबोर्डचे शॉर्टकट्स तुमच्या जेव्हा तुम्ही मेल कंपोज करता, जसं की आता इथं आल्यानंतर कंपोज केला, तर ह्याच्यामध्ये कीबोर्डचे शॉर्टकट्स जे आहेत ते सुद्धा तुम्ही ऑन ऑफ ठेवू शकता. ओके. बटन लेबल्स, आयकन्स पाहिजेत का टेक्स्ट पाहिजेत ते तुम्ही इथं सेट करू शकता. म्हणजे इथं बघा आता आयकन्स आहेत, तर हे टेक्स्टमध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकता. ओके. आता मी याला सेव्ह चेंज करतो. जे जे बटन्स आहेत तिथं तुम्हाला टेक्स्ट दिसणार. मग इथे रिफ्रेशचं बटन होतं बघा, टेक्स्ट दिसायला लागलं तिथे. ठीक आहे. जिथं जिथं ते बटन्स होते तिथं तिथं त्यानं टेक्स्ट दाखवायला सुरुवात केलेली आहे. माय पिक्चर, इथे तुम्ही तुमचा आयकन जो आहे तो तुम्ही ॲड करू शकता. क्रिएट अ कॉन्टॅक्ट्स फॉर ऑटो कम्प्लीट. काही वेन आय सेंड मॅसेज टू न्यू पर्सन ॲड देम टू अदर कॉन्टॅक्ट सो दॅट आय कॅन ॲटो कम्प्लीट टू द देम नेक्स्ट टाइम. ओके. म्हणजे काय, एकदा का मी आता मेल कुणाला पाठवला तर सेम काइंड ऑफ मेल नेक्स्ट टाइम पण असेल तर तुम्ही त्याला ॲटो कम्प्लीट मध्ये टाकू शकता. म्हणजे तो ऑटोमॅटिक तिथं सिलेक्ट होईल मेल टाईप करतानाच. ओके. इथं सिग्नेचर आहे. ओके. जसं की तुम्ही इथं बघू शकता, कंपोज केलं तर जी इथं सिग्नेचर येते ना ॲटोमॅटिक येते, दरवेळेस आपल्याला टाकावी लागत नाही. तर ती सिग्नेचरची सेटिंग जी आहे ती तुम्ही इथून करू शकता. इथं बघा. ओके. सिग्नेचर, लिंक्ड इन प्रोफाईल, खाली डिस्क्लेमर टाकलेला आहे. आणि हे जेव्हा जेव्हा तुम्ही कंपोज करणार मेल तेव्हा तेव्हा तुम्हाला हे ॲटोमॅटिक बाय डिफॉल्ट इथं लोड होणार. ओके. तुम्हाला मॅन्युअली दरवेळेस टाकायची गरज नाही. सो हा सिग्नेचरचा आहे, त्याला तुम्ही नाव देऊ शकता. इथे नाव दिलेलं आहे NMD सिग्नेचर म्हणून.
ओके. पर्सनल लेवल इंडिकेटर्स आहेत तिथे. डिस्प्ले अँड ॲरो, काय तुम्हाला सिम्बॉलमध्ये ॲड करायचे असतील जे तुमचे पर्सनल म्हणजे इंडिकेटर्स तुम्हाला दाखवायचे असतील कशाला तरी, तुमचे जे मेल सपोज एखादा तुमचा इम्पॉर्टंट मेल आहे तर त्याला तुम्ही ते सेट करू शकता. तसं स्निपेट दाखवायचे असते तर तुम्ही शो म्हणू शकता. शो स्निपेट्स ऑन द मॅसेज म्हणजे काय, ह्याच्यावरती मी जेव्हा होवर करतोय ह्याच्यावरती जेव्हा मी होवर करतो तर हे जे सगळे स्निपेट्स आहेत ना, हे सगळं जे दिसतंय हे तुम्हाला दाखवायचं असेल तर ते तुम्ही दाखवू शकता. ओके. नेक्स्ट काय आहे, ऑटो ऑफिस आउट ऑफ ऑफिस ॲटो रिप्लाय म्हणजे काय. सपोज जर तुम्ही ऑफिसमधून तुम्ही वर्किंग नसाल आणि तुमच्या मेलला ॲटो रिप्लाय सेट करायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही इथून सेट करू शकता. आउट ऑफ ऑफिस ॲटो रिप्लाय ऑफ, आउट ऑफ ऑफिस ॲटो रिप्लाय ऑन. सपोज मी आता त्याला ऑन केलं. ओके. ऑन केलं आणि इथे तुम्ही सब्जेक्ट टाकला, आय एम आउट ऑफ ऑफिस. कॉपी पेस्ट, ओनली सेंड अ रिस्पॉन्स टू पीपल इन माय कॉन्टॅक्ट. तर नाही, कुणाचा पण मेल आला तरी त्यांना हा रिप्लाय गेला पाहिजे. ओके. तर मी ह्याला सेव्ह चेंज करतो, आय एम आउट ऑफ ऑफिस. ओके. असं सेटिंग तुम्ही लावलेलं आहे. आता मी काय करतो, NMD प्रायव्हेट लिमिटेड @gmail.com मी मेल करतो. ठीक आहे. हाय, आणि इथं परत मी काय करतो, हाय किंवा हाऊ आर यू. हे बघितलं का, ॲटो कम्प्लीटचा जो ऑप्शन आहे ना तो असा येतो. ओके. हाऊ आर यू आणि मी तो सेंड केला. मेल सेंड झालेला आहे. मेल तिकडं आला का नाही बघूयात. एकदा मी रिफ्रेश करतो. ओके. इथे बघा, रिफ्रेश केलं, निखिल महामुनी हाय हाऊ आर यूचा मेसेज आला. ओके. हा मेसेज मला आला बट एक ॲटो रिप्लाय गेला असेल निखिल महामुनीच्या मेलला. तो एकदा चेक करूयात आपण. ओके. पाहिलं, आय एम आउट ऑफ ऑफिस रिप्लाय हाय, आय एम आउट ऑफ ऑफिस. समजलं का, की अशा पद्धतीचं तुम्ही आउट ऑफ ऑफिसचा मेसेज सेट करू शकता. आता काय करायचं तुम्हाला, त्याला एंड नाव म्हणायचं. मी एंड नाव केलं म्हणजे आता ती सेटिंग जी आहे ती ऑफ झालेली आहे. ओके. ती पर्टिक्युलर सेटिंग जी आहे ती ऑफ झालेली आहे. तुम्ही इथं वाचू शकता की ॲटोमॅटिक रिप्लाय जो आहे तो वन्स एव्हरी 4 days म्हणजे 4 दिवसातून एकदा जाणार. आलं लक्षात. सारखा सारखा नाही जाणार. मे बी एखादा असेल जो 100 मेल पाठवेल तर त्याला 100 वेळा ॲटो रिप्लाय नाही जाणार, 4 दिवसातून एकदा जाणार असं यानं सांगितलेलं आहे.
ओके. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो आहे तो आपण कंप्लीट केलेला आहे जीमेलचा, तो म्हणजे सेटिंग. त्याच्यातल्या अजून पुढच्या गोष्टी आहेत त्या आपण बघूयात. पण जी पहिली जनरल टॅब आहे ती सगळ्यांना समजली असेल तर एकदा थम्स अप करा. ओके. तुमच्या सुद्धा जीमेलमध्ये तुम्ही ह्या गोष्टी यूज करा. ओके. खूप सिंपल आहे पण आपल्याला ह्या गोष्टी माहीत नसतात. ओके. नेक्स्ट आहे लेबल्स, जसं की स्टार्ट. ओके. स्नूज, इम्पॉर्टंट, इथे बघा. स्टार्ट, स्नूज, इम्पॉर्टंट, सेंट, हे सगळे लेबल्स आहेत. आता मी आता इथलं बघा, चॅट, चॅट्स जे आहेत त्या चॅट्सला मी शो म्हटलं की इथं चॅट्स येणार, आलं का इथं लेफ्ट साईडला. जर चॅट्सला मी हाईड म्हटलं तर ते हाईड पण होतंय. ओके. ड्राफ्ट, ऑल मेल, स्पॅम. ओके. स्पॅमचं आहे का तिथे? नाही आहे, तर स्पॅम शो म्हणा. स्पॅममध्ये किती मेल आले? 304 मेल आलेले आहेत. ओके. ते आपण आधी ह्याला सेव्ह करावं लागेल. सेव्ह केल्याशिवाय आपण नाही ते हे करू शकत. सेव्ह कसं करायचं? जनरलवरती यायचं, इथं सेव्ह चेंजेस म्हणायचं. स्टील आय एम आउट ऑफ ऑफिस दाखवलेलं आहे न म्हणतो त्याला. स्पॅम दिसेल इथे. ओके. स्पॅममध्ये आल्यानंतर तुम्ही इथे सगळ्या त्या गोष्टी बघू शकता. स्पॅममध्ये कोणकोणते मेल आलेले आहेत ते सगळे तुम्हाला इथे दिसतील. ओके. परत या सेटिंगमध्ये तर हे सगळे लेबल्स आहेत अशा पद्धतीचे. ओके. सोशल, अपडेट्स, फोरम, प्रमोशन, हे सगळे लेबल्स दाखवायचे नाही दाखवायचे तुमच्या हातात आहे. बरं, जे आहेत तर तेच यूज करायचे का एखादं नवीन बनवायचं, तर तुम्ही स्वतःचं सुद्धा नवीन एखादं लेबल बनवू शकता. ओके. ज्याला तुम्ही काय म्हणू शकता की जसं की इम्पॉर्टंटच्या आत आपण एक लेबल बनवू. त्याला नाव देऊया NMD IMP मेल्स. ओके. आणि त्याला काय करू आपण, कशाच्या अंडर ठेवायचं तर इम्पॉर्टंट जे आहेत. अच्छा, आपण जे बाय डिफॉल्ट आहे त्याच्या आत नाही ठेवू शकत लेबलला. ठीक आहे. जे इम्पॉर्टंट हे जे आहेत ना सगळे बाय डिफॉल्ट आहेत. आपलंच जे लेबल केलेलं आहे जसं की मोस्ट इम्पॉर्टंट नावाचं लेबल केलेलं आहे त्याच्याच अंडर तुम्ही ठेवू शकता. ओके. हे बाय डिफॉल्ट जे लेबल्स आहेत त्याच्या अंडर नाही तुम्ही ठेवू शकता. तर ठीक आहे, आपल्याला कशाच्या मोस्ट इम्पॉर्टंटच्या अंडर नको ठेवायला, आपण आपलं सेपरेट लेबल क्रिएट करू. इथं झालं NMD IMP मेल्स. ओके. सो हे होतं लेबल सेक्शन. हा सिंपल सेक्शन आहे. ओके. याच्यामध्ये काय जास्त स्टडी करण्यासारखं नाही. तुम्ही स्वतःचे लेबल्स बनवू शकता आणि कोणत्या हाईड करायचे तर कोणते शो करायचे जे बाय डिफॉल्ट आहेत ते एक तुम्ही डिसाईड करू शकता. ओके. लेबलचं सेक्शन जर तुम्हाला समजलं असेल तर एकदा थम्स अप करा. ओके. ठीक आहे. पुढे जाऊयात आपण. नेक्स्ट आहे तो म्हणजे इनबॉक्स. जे काही इनबॉक्सचं सेटिंग आहे ते सेटिंग तुम्ही इथं ठरवू शकता की कसं कसं सेटिंग तुम्हाला करायचं आहे ते. इनबॉक्सचा टाईप इम्पॉर्टंट फर्स्ट, अनरीड फर्स्ट, स्टार्ट फर्स्ट, हे काय आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. जसं की त्याला मी रिफ्रेश करतो. इनबॉक्स वरती आलो तर इथे बघा प्रायमरी, प्रमोशन, सोशल, फोरम, इम्पॉर्टंट, स्नूज, स्टार्ट, इकडे असं आहे. ओके. तर तुम्ही प्रायमरी ह्याच्यामध्ये काय करू शकता, तुम्ही मल्टिपल इनबॉक्सेस सेट करू शकता किंवा इम्पॉर्टंट फर्स्ट केलं तर तुमच्या ह्याच्यामध्ये चेंज होणार. इथे रिफ्रेश केलं तर जे काही इम्पॉर्टंट आहे ते फक्त इम्पॉर्टंट इथे आधी दिसतंय. आलं लक्षात? फक्त इम्पॉर्टंट वाले पहिल्यांदा दिसत आहेत.
त्याला डिफॉल्ट सेट करून ठेवूयात आपण. सेव्ह करूयात. ओके. त्याच्यानंतर कॅटेगरीज आहेत. अपडेटची कॅटेगरी तर दाखवलेली नाहीये, बघू शकता. जी अपडेटची कॅटेगरी आहे ती ह्याच्यात नाहीये. जर ती कॅटेगरी पण इथे दाखवायची असेल तर इथून तुम्ही अपडेट वरती क्लिक करू शकता. जर तुम्ही मेसेजला स्टार केलं तर तो कुठे गेला पाहिजे, प्रायमरी मध्ये गेला पाहिजे असं त्यानं सांगितलेलं आहे. ओके. म्हणजे तुमचे इथं सेक्शन्स आहेत. सोशल मीडियामधला मी एखादा मेसेज जर स्टार केला तर तो प्रायमरी मध्ये जाऊन पडणार, असं त्याचा सांगायचा उद्देश आहे. इनेबल बिल्डिंग टू टॉप प्रोमो ईमेल्स इन प्रमोशन. Enable bundling of top promo emails. Choose which message category to show inbox tab. म्हणजे इनबॉक्स टॅब मध्ये कोणत्या पद्धतीचे मेसेज दाखवले पाहिजेत, कोणत्या कॅटेगरीचे दाखवले पाहिजेत, हे ऍडव्हर्टाइज रिलेटेड आहे बरं का. तर ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. इनेबल बंडलिंग त्याला ऑफ ऑफ केलं तर तरी चालतंय, म्हणजे ऍड्स तुम्हाला जास्त नाही दिसणार. रीडिंग पेन वाचायचा जो पॅनल आहे तो असावा का, तर हो. त्याची पोझिशन कुठे असावी, राईट इनबॉक्स, बिलो द इनबॉक्स, नो स्प्लिट. नो स्प्लिट नवीन ह्याच्यामध्येच दाखवा असं त्यानं सांगितलेलं आहे. ओके. इम्पॉर्टंट नावाचा मार्कर ह्याला आपण म्हणतो. हे मार्कर कुठे आहेत, ते स्टारचा जो मेसेज आहे का नाही त्याच्या शेजारी आहेत बघा, हे मार्कर्स आहेत. ह्याला तुम्ही इम्पॉर्टंट करू शकता. प्रायमरी मध्ये जाऊन तुम्ही त्याला इम्पॉर्टंट करू शकता. ओके. फिल्टर मेल डोंट ओव्हरराईड फिल्टर. म्हणजे एकदा का फिल्टर केलं तर ते ओव्हरराईड करू नका. दरवेळेस नवीन त्याच ह्याच्यावरनं मेल आला तर तो आम्हाला दाखवा. ठीक आहे. म्हणजे निखिल महामुनीकडनं जेवढे काही मेल येतील, एकदा का मी फिल्टर आउट केले मेल, तर ते नवीन आलेला मेल सुद्धा फिल्टर आउट होईल आपोआप. म्हणजे सपोज मी एखाद्याला स्पॅम मध्ये टाकला तर नवीन आलेला मेल सुद्धा स्पॅम मध्ये जाईल. तर ते करू नका असं सांगते हा ऑप्शन. ओके. तर हा सेक्शन होता आपला इनबॉक्सचा. ओके. त्याच्यानंतर अकाउंट्स अँड इम्पोर्ट्स. अकाउंट्स अँड इम्पोर्ट्स मधून तुम्ही पासवर्ड जो आहे तो चेंज करू शकताय. ओके. जीमेलला तुम्ही ॲज अ बिझनेस म्हणून सुद्धा यूज करू शकता. युजिंग अ जीमेल फॉर वर्क म्हणजे काय, आता जसं की आपलं द डिजिटल NMD.com आहे, बट आपल्याकडे तर जीमेलचा आयडी आहे बरोबर, NMD प्रायव्हेट लिमिटेड @gmail. आपल्याकडे द डिजिटल NMDचा पण आहे, पण तो आपल्या वेबसाईट वरून येतो बरोबर. तर इथं त्यांनी ऑप्शन दिलेला आहे. ओके. तुम्ही तुमचा बिझनेसचा मेल सुद्धा ॲज अ बिझनेसचा मेल सुद्धा इथं वापरू शकता. म्हणजे इथं तुम्ही तुमचं डोमेन कन्फिगर करून तुमचा डोमेनचा, म्हणजे जसं की आता NMD प्रायव्हेट लिमिटेड @द डिजिटल NMD.com असं तुम्हाला मेल आय डी भेटणार. बट ती गोष्ट तुम्हाला पेडमध्ये आहे. तर लिहिलंय त्यांनी ट्राय नो कॉस्ट, बट ते ट्राय फक्त करा म्हणतंय, ॲक्च्युअली ते पेड आहे. ओके. आय थिंक आलंच नाही ते काय. हॅश लिंक दिलेली त्यांनी इथे, बट ते गुगलचं जे गुगल वन आहे ना, गुगलची सर्व्हिस आहे गुगल स्टोरेज, त्याच्यासाठी हे त्याच्यामध्ये तुम्हाला ही सर्व्हिस मिळते. फ्रीमध्ये नाही आहे हा ऑप्शन. ओके. जर तुम्हाला एकदम मेल इम्पोर्ट करायचे असतील, एकदम सगळे कॉन्टॅक्ट्स वगैरे तुम्हाला इम्पोर्ट एकदम करायचे असतील तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. ठीक आहे. त्याच्याशी रिलेटेड ऑप्शन इथे आहे. ओके. इथे इंटरेस्टिंग एक गोष्ट आहे बघा, की तुम्हाला मेल तर आला NMD प्रायव्हेट लिमिटेडला, ठीक आहे,
पण तुम्ही सपोज दुसऱ्या मेल आय डीवरनं तुम्हाला मेल सेंड करायचा तर तो सुद्धा ऑप्शन इथे आहे बघा. ॲड अनादर ईमेल ॲड्रेस म्हणजे काय, तर ज्यावेळेस तुम्ही मेल पाठवता, जसं की इथं ज्यावेळेस मी मेल पाठवणार त्यावेळेस इथं माझा दुसरा ऑप्शन येणार. ओके, मेल पाठवताना त्या गोष्टी सुद्धा तुम्ही सेट करू शकता. ओके, ॲड अनादर ईमेल ॲड्रेस. तुम्हाला मी एक्झाम्पल दाखवतो, परत आपण ते डिलीट करूयात. ओके, टेस्ट test@gmail.com. हो, आता हे व्हेरिफिकेशन वगैरे पाठवतो, पण आपल्याकडे तर असं मेल आय डीच नाही आहे. सो बेसिकली कशा पद्धतीनं दिसतंय ना, हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी हा वाला यूज करतो. इथे केलेलं आहे बघा मी. ज्यावेळेस मी कंपोज करतो त्यावेळेस इथे एक ड्रॉप डाऊन येतो की निखिल VM22 वरनं मेल आय डी मेल पाठवायचा आहे का contact@nikhilx न मेल पाठवायचा आहे, असे दोन ऑप्शन्स मला इथे मिळत आहेत. ओके, सो बेसिकली हा ऑप्शन आहे तो. ओके, तर इथे तुम्हाला एक व्हॅलिड मेल आय डी सेट करावा लागेल, त्याच्यावरती मेल येईल. ओके, असा ऑप्शन हा आहे. म्हणजे जर तुमच्याकडे दोन दोन मेल आय डी असतील, ओके, तर तुम्ही एकाच मेलमधनं तुम्ही मेल पाठवू शकता. म्हणजे ह्या पण मेलला लॉग इन करा, त्या पण मेलला लॉग इन करा, असा प्रकार नाही करायचा. एकाच मेलमधनं तुम्ही लॉग इन करू शकता. प्लस सपोज जर तुमच्याकडे दुसरा मेल आय डी आहे तर तुम्ही त्याचे पण मेल इथे पाहू शकता. म्हणजे दोन दोन अकाउंट्स आहेत तुमच्याकडे तर त्याचे मेल सुद्धा तुम्ही पाहू शकता. तो पण ऑप्शन इथे खाली आहे. ओके, जर ही गोष्ट ज्यांना ज्यांना माहित नव्हती त्यांनी थम्सअप करा एकदा. युनिक आहे. जर तुमच्याकडे मल्टिपल मेल आय डीज असतील तर तुम्ही ते कन्फिगर करू शकता एकाच मेल आय डी मध्ये. ओके, ठीक आहे. हे गोष्ट सिंपल आहे. कसे फक्त इथं जायचं तुम्हाला, ईमेल ॲड्रेस टाकायचा, नेक्स्ट म्हणायचं, व्हेरीफायचा मेल येईल, व्हेरीफाय करायचं. ओके, जसं आपण अकाउंट व्हेरीफाय करतो तसंच आहे. ओके, एखाद्या अकाउंटला ॲक्सेस द्यायचा असेल जीमेलचा तर ते सुद्धा तुम्ही इथून देऊ शकता. ॲड ग्रांट ॲक्सेस टू युअर अकाउंट. ओके, सो हे आहे अकाउंट्स अँड इम्पोर्ट. नेक्स्ट आहे फिल्टर अँड ब्लॉक्ड ॲड्रेस. म्हणजे तुम्ही काही ईमेल्स जे आहेत त्यांना तुम्ही ब्लॉक पण करू शकता किंवा ब्लॉक झालेले तुम्ही त्यांना अनब्लॉक करू शकता. तुम्ही एखादा फिल्टर क्रिएट करू शकता. सपोज मी फिल्टर क्रिएट केला. ओके, ह्याच्यामध्ये तुम्ही तसा मेल आय डी टाकू शकता, निखिल VM22. ओके, आणि तुम्ही सर्च केलं तर निखिल VM22 वरून आलेले एवढे मेल आय डीज आहेत, दोन मेल आहेत. ओके, सो तुम्ही अशा पद्धतीनं फिल्टर्स अँड ब्लॉक्ड आहे, म्हणजे फिल्टर अशा पद्धतीनं तुम्ही लावू शकता. जेव्हा तुमच्याकडे थाउजंड ऑफ मेल्स येतात त्यावेळेस तुम्ही याला फिल्टरची गरज पडते, तर फिल्टर तुम्ही अशा पद्धतीनं लावू शकता. आता काही ब्लॉक जर तुम्ही केले असतील ईमेल ॲड्रेस तर ते तुम्ही इथून तिथं त्याची लिस्ट दिसेल आणि ते तुम्ही इथून त्यांना अनब्लॉक वगैरे करू शकता. नेक्स्ट आहे फॉरवर्डिंग अँड पॉप अँड IMAP. ओके, आता पॉप, IMAP, SMTP हे काही प्रोटोकॉल्स आहेत, बरोबर. हे प्रोटोकॉल्स यूज केले जातात मेल पाठवायला, मेल रिसीव करण्यासाठी. ओके, सो बेसिकली आपण IMAP आणि पॉप हे यूज करत नाही, आपण SMTP जो आहे तो यूज करतो. त्यामुळे इथे त्याच्याशी रिलेटेड काही सेटिंगमध्ये चेंज नाही करायचं, सगळं ऑफच ठेवलेलं आहे. डू नॉट लिमिट नंबर ऑफ मेसेजेस IMAP फोल्डर. ओके, काहीच त्याच्यामध्ये आपण चेंज नाही करायचं. ॲड ऑन्स
जर मेलशी रिलेटेड काही तुम्हाला ॲडॉन्स पाहिजे असतील तर ते ॲडॉन्स तुम्हाला कुठे मिळतील? वेब स्टोअरला तुम्हाला ते ॲडॉन्स मिळतील. ओके. काही स्क्रिप्ट वगैरे ॲड करायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता किंवा इथून सुद्धा तुम्हाला ऑप्शन मिळतोय ॲडॉन्स नवीन ॲड करायचे असतील तर. जसं की गुगल वर्कस्पेस, काही ॲप्स वगैरे, मॅनेज ॲप्स, कोलॅबोरेटरी टीम हे ऑलरेडी ॲड केलेलं आहे. ओके. फीचर पार्टनर ॲप्समध्ये तुम्हाला सगळे ॲप्स मिळतील. ओके. तर तुम्ही ह्या गोष्टी सुद्धा इथे मेलमध्ये ॲड करू शकता. जे काही फ्रीच्या आहेत तेवढ्या फक्त ॲड करून घेऊ शकता तुम्ही. गिटहब आहे, कोडर जे लोक जे आहेत त्यांना गिटहब लागतं. सेल्स फोर्स मार्केटिंगवाल्यांसाठी लागतं. फिग्मा डिझायनरवाल्यांसाठी लागतं. ओके. सो हे असे ॲडॉन्स आहेत. जसं की आता कॅनवा इथे आहे. इनेबल सीमलेस डिझाईन बाय इंटिग्रेटिंग टूल लाईक जीमेल, ड्राईव्ह. ओके. आता ह्याचं होतं काय माहिती आहे का, तुम्ही जीमेल कनेक्ट करता पण हे ॲक्च्युली ड्राईव्हशी आपलं कनेक्ट होतं. ते सगळं ड्राईव्हवरती येऊन स्टोअर होतात गोष्टी. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, तुम्हाला गुगल ड्राईव्हची जी स्पेस आहे ती तुम्हाला वाढवावी लागते. बाय डिफॉल्ट कोणतंही जीमेल अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला 15 जीबीची ड्राईव्ह स्पेस मिळते. इथे तुम्ही बघू शकता की जी स्पेस आहे ती तुम्हाला 15 जीबी मिळते इथे बघा. आणि 9.3 जीबी यूज झालेले आहे. तर ती तुम्हाला वाढवायची असेल तर तुम्हाला त्यांचा प्लॅन परचेस करावा लागतो गुगलचा. तो कितीचा आहे? नाही, हा डिस्काउंटवाला नाही आहे, हा जास्त महाग आहे. ठीक आहे, इथं दाखवले त्यांनी 15 रुपये पर मंथ फक्त 2 महिन्यासाठी, नंतर 60 रुपये. 100 जीबीचा तुम्हाला 130 रुपये पर मंथला बसतोय. तो त्यांचे प्लॅन्स आहेत काही. ओके. सो आपण कोणतं ह्याच्यामध्ये ॲड नाही करणार आत्ता, कारण जर कॅनवा ॲड केलं तर कॅनवाचे सगळे इमेजेस वगैरे तुमच्या जीमेलला येतील. फिग्मा केलं तर त्याचं पण तसंच होईल. पण तुम्ही हा सुद्धा ऑप्शन जो आहे तो इलॅबोरेट करू शकता. ओके. चॅट अँड मीट, गुगल चॅट ऑन ठेवायचं आहे का जीमेलवरती? जर तुम्हाला गरज वाटत असेल तर तुम्ही ठेवू शकता. गुगल मीट ठेवायचं आहे का? शो द मीट सेक्शन इन द मेन मेनू. ओके. म्हणजे तुम्हाला मेन मेनू मध्ये तुम्हाला मीट सेक्शन दाखवेल. तुम्ही आता मीटिंग्स वगैरे जे आहेत, तुमचे लेक्चर्स वगैरे ते अटेंड करता ते गुगल मीटवरूनच करता बरोबर. सो हा ऑप्शन तुम्हाला मेन मेनूमध्ये कुठेतरी हा दाखवेल. सी इथे दाखवला आहे का? इथे बघा मीट. ओके. डायरेक्ट इथून तुम्ही मीटिंग सेट करू शकता. डायरेक्ट तुम्ही इथून मीटिंग जॉईन करू शकता जीमेलमधूनच. तुम्हाला गुगल मीटवरती स्पेसिफिक जाण्यासाठी ची गरज नाही. ओके. ॲडव्हान्स ॲड तेच आहे बघा. शो द नेक्स्ट कन्व्हर्सेशन इन्स्टेड ऑफ इनबॉक्स. ओके. तर ते तुम्ही डिसेबल ठेवू शकता, इनेबल ठेवू शकता. टेम्पलेट्स, तुम्हाला काही टेम्पलेट्स तयार करायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे टेम्पलेट्स म्हणजे काय, तर इथं आहे ना मी टेस्ट टेम्पलेट असं मी नाव करतो, इथं मी सेव्ह करतो. ओके. आणि मी काय करतो, इथं ते 3 डॉट्स आहेत इथं मेलवरती बघा. इथे इथे जे 3 डॉट्स आहेत त्याच्यावरती मी क्लिक केल्यानंतर टेम्पलेट्सवरती ऑप्शन आहे आणि सेव्ह ड्राफ्ट ॲज अ टेम्पलेट. म्हणजे मी ह्याला ॲज अ सेव्ह ॲज अ न्यू टेम्पलेट, म्हणजे टेस्ट टेम्पलेट असं मी एक टेम्पलेट म्हणून सेव्ह करतो त्याला.
टेस्ट टेम्पलेट नाव देतो. म्हणजे जेव्हा मी आता नेक्स्ट टाइम मेल लिहिणार, ओके, आणि मला काही गोष्टी बाय डिफॉल्ट पाहिजे असतील मेलमध्ये, सपोज आता तुम्ही HR म्हणून काम करताय किंवा तुम्ही काय करताय डिजिटल मार्केटर म्हणून काम करताय, तुम्हाला काय एकाच टाईपचा मेल आहे ना तो मल्टिपल लोकांना पाठवायचा आहे, जसं की आम्ही तुमच्या वेबसाईटचं ऑप्टिमायझेशन वगैरे करून देऊ, असं तुमचं एक डिसायडेड मेल आहे. दरवेळेस ते टाईप करा किंवा कुठून तरी कॉपी करा, पेस्ट करा, तसल्या गोष्टी करत बसण्यापेक्षा सिम्पली काय करायचं, कंपोज म्हणालात तर इथे यायचं 3 डॉट्सवरती, तुम्ही जे टेम्पलेट सेव्ह केलेलं आहे ते सिलेक्ट करायचं, डायरेक्ट ते टेम्पलेट तुमच्या इथे येणार. दरवेळेस टाईप करायची गरज नाही, टेम्पलेट रेडीमेड तुमच्याकडे असावेत. हा पॉईंट जर तुम्हाला माहित नसेल तर एकदा थम्सअप करा. ओके, सो ह्या पॉईंटचा तुम्ही यूज करा. ओके, सो हे आहे टेम्पलेटशी रिलेटेड. कस्टम कीबोर्ड शॉर्टकट्स, तुम्ही स्वतःचे काही कस्टम कीबोर्ड शॉर्टकट पण सेव्ह करू शकता. ठीक आहे, ज्याचं काम कंटिन्युअस मेलवरती तोही सेटिंग करू शकतो. ओके, अनरीड मेसेज आयकॉन, जर मेसेज अनरीड असेल तर त्याचा आयकॉन दाखवा, इनेबल डिसेबल असं तुम्ही सेट करू शकता. ते पण ऑफलाईन असला तरी पण मेल तुम्हाला तिथे दिसला पाहिजे तुमच्या डिव्हाइसवरती वगैरे, तर त्याचंच हे फीचर आहे, ते तुम्ही इनेबल करू शकता, बट त्याचं काही लिमिटेशन आहे. ओके, सो ऑफच ठेवूयात आपण त्याला. युजिंग 28 MB ऑफ 25 GB अवेलेबल ऑफलाईन मेल ऑन युअर कॉम्प्युटर. ओके, फक्त तुम्हाला 28 MB मिळतंय त्याच्यामध्ये, तुम्ही यूज करू शकता. सो मी ह्याला डिसेबल करतो, सगळा डेटा आहे तो मला यूज करायचा आहे. ऑफलाईन मोड तुम्ही ऑफ ठेवू शकता. थीम्समध्ये आता ही जी बॅकग्राऊंडची थीम आहे ह्या मेलला, ती थीम तुम्ही चेंज करू शकता. तर इथं थीमचे वेगवेगळे ऑप्शन आहेत. ओके, तुम्हाला जी कुठली थीम आवडते ती थीम तुम्ही सेट करू शकता. त्याला चेंज केलं की बॅकग्राऊंडला थीम जी आहे ती येऊ शकते. तुम्ही स्वतःचा फोटो सुद्धा सेट करू शकता. इथे एखादा फोटो वगैरे चांगला असेल तर ते सुद्धा तुम्ही सेट करू शकता. तुमचा तो पर्टिक्युलर फोटो जो आहे तो बॅकग्राऊंडला सेट होऊन जाईल. ओके, ह्याच्यामध्ये काही दिसत नाही. हे डिफॉल्ट आहे, ते सुद्धा तुम्ही सेट करू शकता. जे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही गोष्टी इथं सेट करू शकता. ओके, आपण बघूयात नवनाथ सरांचा एखादा फोटो मिळतोय का आपल्याला इथे. हे तुमच्या फोटोज मधून आपण ते लोड केलेलं आहे. लेट्स सी. सेव्ह. ओके, सो तुम्ही अशा पद्धतीचा तुमचा कस्टम फोटो सुद्धा बॅकग्राऊंडला सेट करू शकता. ओके, सो टिल द थीम म्हणजे सेटिंग जी गोष्ट आहे ती पूर्ण झालेली आहे. अजून एक आपल्याला अर्ध लेक्चर लागेल, त्याच्यामध्ये आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी कव्हर करून ॲक्च्युअली कंपोज कसं करायचं, मेल कसे पाठवायचे, ह्याच्या लिमिटेशन्स काय आहेत, आणि मग मेल मार्केटिंगसाठी ह्याचा किती लेवलपर्यंत यूज करू शकतो. मग जिथं ह्याचं लिमिटेशन आहे त्याच्यानंतर आपण ईमेल मार्केटिंग कोणत्या टूलनं करू शकतो. आपण मेलचिमचं जे टूल आहे ते शिकणार आहे. ओके, नेवर बाउन्स काय आहे, बाकीचे टूल्स कसे काम करतात ह्याच्याबद्दल पण आपण शिकणार आहे. ओके, अजून एक अर्ध लेक्चर लागेल आपल्याला जीमेलची माहिती कंप्लीट करण्यात.